गीता 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 वाचे जे मनती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदताक्षरे भवसिंधुतरे अर्धक्षणे एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम नविसंदे नित्यनेम वाचे वदताक्षरे भवसिंधुतरे अर्धक्षणे पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन करो प्रथमा दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा माझी शत्रू नाचा तुका माझी शत्रू नाचा तुका माझी शत्रू नाचा तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसऱ्या चरण संताचिया दुसऱ्या चरण संताचिया पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशते प्रेम काही कळा शिवे लागी शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला टाळी टाळी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला गीता 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 वाचे जे मनती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदताक्षरे भवसिंधुतरे अर्धक्षणे शिवेकृत गीता भंग विश्व संत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 3 चरणाचा नाथांच्या गाथ्यामध्ये जे प्रकरण आहेत तर गीता महिमा गीता महात्म्य या प्रकरणातील हा अभंग आहे. हा अभंग घेण्याचं कारण आजचं कीर्तन गीता जयंती निमित्त नाही, पण योगायोग आलेला आहे. वैकुंठवासी कौशल्याबाई विठ्ठलराव राऊत यांच्या गोड जेवणानिमित्त पंचदिनी कीर्तन महोत्सव
त्यांचे चिरंजीव आसारामजी विठ्ठलराव राऊत, हरिभक्तीपरायण ज्ञानोबा विठ्ठलराव राऊत, 2 मुले, मोठा परिवार आहे. त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. सात्विक मुलं आहेत म्हणून हा 5 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. 1 दिवसाचं कीर्तन करायला लोक तयार नाहीत, पण त्यांनी 5 दिवस कीर्तन ठेवलेले आहेत. माझ्यासारख्या पामराकडे आजच्या दिवसाची सेवा दिलेली. सेवेकरता नाथांचा अभंग येईन. योगायोगे आज गीता जयंती, योग आहे त्यांचा बी. त्यांच्या निमित्तानं गीतेचं पारायण झालं आज गीता जयंती असल्यामुळं. आणि गीता जयंती ही साजरी झाली. योग या अभंगामध्ये महाराज गीतेचं वर्णन करतात. आता कौशल्यबाई गेल्या, महाराजांना त्यांची सेवा केली, त्यांच्या मोठ्या बंधूने सेवा केली, हयात असताना सेवा केली. आणि गेल्यानंतर जर मुलं असे कार्यक्रम करायले तर पितरी मांडीला उत्साह. त्याचे पितर उत्सव करतात की आमच्या कुळात चांगले पोरं जन्मले. विठ्ठला कुळी कन्या पुत्र होती जे, तयाचा हरिख धन्य माता पिता तयाची. आई वडिलाला धन्यता मुलावर असते. महाराज वाढवी महत्व वडिलांचे. जर मुलं चांगले निघाले आणि त्यांना आईच्या उपकाराची जाणीव आहे. महाराजांना सांगितलं 3 वर्ष त्या एका जागेवर होत्या, पण आसाराम जे असतील, माऊली असतील, त्यांनी आईची सेवा केली. महाराज पितृभजनाचा झालाशी अधिकारी. विठ्ठला कारण सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. एखाद्या वेळेस असा टाइम येतो की आई वडिलाचं मुलाचं जमत नाही, असं होतं. एखाद्या वेळेस आई वडिलाकडून बी चुकत असेल. असं नाही सगळेच मुलं मूर्ख आहेत म्हणून, काही म्हातारे बी मूर्ख आहेत. लय म्हातारे धोरणार थोडीचे, मुलगा कीर्तनाला आणि म्हातारा धाब्यावर, असे बी असू शकते. पण असू द्या, असा जरी बाप असला, आई जरी वाईट असली, आई वाईट नसती, पण जर आईचं ना आपलं जमत नसलं, तुम्ही बोलू नका, त्यांचं काम करू नका. पण ज्या टायमाला त्यांना चालता येत नाही, त्यांना हात उचलत नाही, पाय उचलत नाही, त्या टायमाला सेवा करणं हे मुलाचं काम. आपण जोरक मायबाप पळत येत, कमीत येत, तोरक माणसं धोका झालेला तयार आहे. जोपर्यंत जोवरी चळ नगा तोवरी म्हणती माझा. सगळे पुढं पुढं पळतात, पण ज्या टायमाला त्यांचं काम त्यांना जमत नाही, कसा बाप असू द्या, विरोधात असू द्या, मित्र असू द्या, चांगला अनुकूल असू द्या, प्रतिकूल असू द्या, पण अशाही आई बापाला मुलानं सांभाळणं हे त्याचं कर्तव्य. विठ्ठला प्रतिकूल मायबाप असू द्या, तुमचं त्यांचं नाही जमू द्या, पण त्यांच्यावर टाइम आल्यानंतर त्यांना सांभाळणं हे मुलाचं कर्तव्य. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं ना केलं, त्यांच्या संग राहिलं, पण आपलं कर्तव्य त्यांना सांभाळणं. आणि सांभाळायचा टाइम कधी असतो? ज्या टायमांना त्यांना हातपाय उचलत नाही त्या टायमांना. जरूर ते पाणी आणते, सरपण आणते, भाकरी, काय तुम्ही जाऊ नका त्यांच्याकडे. पण ज्या टायमाला त्या अरे आपल्या करता त्यांनी नेत्राचा दिवा केला, तळ हाताचा पाळणा केला. विठ्ठला विठ्ठला. आमचे गुरुजी सांगत असते, वडील मुलाला खांद्यावर का घेते? कोण खांद्यावर घेते? की पुढे मुलांना आपल्याला खांदा द्यावा. काय द्यावा?
मुलांना आपल्याला खांदा द्यावा. मायबापाची इच्छा दुसरी काहीच नसते की म्हातारपणी यांनी आपल्याला सांभाळावं. माय बाप सांभाळती लोभा कारणे. दुसरा काय लोभ आहे त्यांना? दुसरा काहीच नाही. किंवा त्यांना आपल्याशिवाय दुसरं कोण आहे म्हणून मुलाचं कर्तव्य. आणि महाराज किती मुलगा वाईट असू द्या एखादा, पण आईचं प्रेम वेगळंच असतं. लेकुराचे हित लेकुराचे हित माऊलीचे. आता आई वडिलाला हित कशाला म्हणतात माहित नसतं, पण त्यांची इच्छा असती माझ्या लेकराचं हित व्हावं. हित नाही ठावे जननी जनका, पण त्यांची तळमळ असती माझ्या मुलाचं. अरे जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ. जिच्या मुलाला त्रास होतो व्यालीचा कळवळा, जिनं जन्म दिला तिचा कळवळा वेगळाच असतो. विठला विठला. अरे आपली आई दिसायला चांगली नसू द्या, कुरूप असू द्या, शेजारीन दिसायला चांगली तुझ्या आई सारखी म्हणती, पण आई नाही. आई नाही म्हणा, आई ताईच असते. म्हणून तू गोवऱ्या म्हणतात जैसे तैसी माय बरी, 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 जैसे तैसी माय बरी. मानायेली जैसी तैसी माय बरी, जैसे तैसी माय बरी. मानवारी मानवारी जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी. जैसी जशी असेल तसे आपले, जैसी तैसी माय बरी. अरे तिनं आपल्याला जन्म दिलेला आहे, किती मोका दिला तिनं, असा मोका पुन्हा मिळणार नाही. आईनं नरदेह दिला, निमित्त मात्र होईना आई झाली का नाही. जननी तेरी तुझे फिरना जनेगी. किती कोट रुपये दिल्यानंतर आपली आई आपल्याला पुन्हा जन्माला घालणार आहे. जननी तेरी तुझे फिरना जनेगी. असा मोका मिळाला, अब ना बनी तो फिर क्या बनेगी. विठ्ठला. म्हणून आईचे उपकार माऊली असतील, आसाराम जे असतील, त्यांच्या निमित्तानं त्यांनी 5 दिवसाचं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आजची 3ऱ्या दिवसाची शिवाय जो जन्माला आला त्याला जावत लागत. जन्माला आला त्याला, कारण हा मृत्यूलोक आहे.
हा जन्मलोक नाही, याचं नाव काय? मृत्यूलोक. इथं कायम राहता येत नाही, इथलं कमिलेलं बरोबर नेता येत नाही, आणि इथून सोबत कोणी येत नाही. विठ्ठला इने कले हो जाने शेवट, येणे कले जाणे येथे राहण्याची नाही कल्प, येथे राहण्याची नाही कल्प. जोडिले धन नचले लक्ष जोडिले काय गवळण आहे महाराज निळोबराच्या. येणे एक सखे हा मृत्यूलोक आहे. इथं एकट्यालाच यावं लागत, जाताना एकट्यालाच जावं लागत. इथं कल्पच्या कल्प राहता येत नाही. अरे 100 वर्षापूर्वी आपण या लोकात नव्हतो, आणि अजून 100 वर्षानंतर आपण इथं राहणार नाही. बरं इथं सोबत कोणी येत नाही. आता माऊलीनं आईचे उपकार मानले, आसारामजीनं आईचे उपकार मानले, म्हणून हा कार्यक्रम ठेवला. पण त्यांच्या बरोबर कोण गेलं? कामा नाही हा परिवार, हा कामा नाही हा परिवार, माणसं बैठकी बसल्यावर का पानते आमचा परिवार, आमची भावकी, अर्ध गाव आमचंच. विठ्ठल महाराज म्हणता, अरे तू येताना एकटा आला आणि जाताना देखील एकटाच जाणार आहे. महाराज आई असाव मदालशे सारखी, बाप असाव ऋषभदेवासारखा, आणि बायको असाव चुडाली सारखी, असे आमचे गुरुजी गुरुवरी बळीराम महाराज सांगत असते. की गुरुजी सांगायचे, कोण सांगायचे? गुरुजी. आई कोणासारखी? मदालशे सारखी, बाप ऋषभदेवासारखा, आणि बायको चुडाली सारखी. पाळण्यास सांगितलं, बाबा या संसारात रमू नको. अरे लांबचा प्रवास आहे, आणि या प्रवासात सोबत कोणी नाही. येता जाता येणे पंथे सांगाती नाही रे कोणी. येता जाता येणे पंथे सांगाती नाही रे कोणी. पुत्रा ऐक तू माझा. पाळण्यात उपदेश केला. येता जाता येणे पंथे सांगाती नाही रे कोणी. म्हणून धनाची मस्ती, सत्तेची मस्ती, तारुण्याची मस्ती डोळ्यात ठेवू नका. नका डोळे दुरे का भरून राहू ना. नाशिवंत देह जाणार. अरे जगात सगळ्यात मोठं नवल हे. एक माणूस दुसऱ्याच्या अंत्यविधीला जातं, दुसऱ्याच्या 13व्याला जातं, दुसऱ्याच्या गोड जेवणाला जातं, दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाला जातं, पण ते ध्यानात घेत नाही उद्या आपलंच असं श्राद्ध होणार आहे म्हणून. एक पाहतसा एकाची धनी सावध त्या गुणे कार्य. म्हणून जेवणात जवरी देह आहे तवरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा. जोपर्यंत देह आहे हा मोका आहे, ही संधी आहे. ही संधी बार बार येणार नाही. बहुता दिसा फेरा आला या नगरा, आणि आता पुन्हा आता मागुता येईल फेरा. बहुत जन्मांती जन्मला सिनरा, बहुत जन्मांती जन्मला सिनरा, बहुत जन्मांती जन्मला सिनरा, बहुत जन्मांती जन्मला सिनरा. देव तो
अंती जन्मला नरा. हे नरा, बऱ्याच जन्मानंतर, अंती म्हणजे कधी, अनंत जन्माचा शेवट पाहता, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. म्हणून साधू संत म्हणतात, दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. म्हणजे 84 लाख योनी भोगत आलो. आणि एका एका योनीमध्ये कोटी. अरे वडाचं झाड 5000 वर्ष राहत, असे कोटी वडाचे झाड, कोटी हिवराचे झाड, कोटी कोटी डुकराचे, कोटी गाध्याचे जन्म घेतले. अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह आता आला तुझ्या. जर या देहात तू जन्म मरणावर दगड घातला नाही, मग पुन्हा जन्म मरणावर दगड घालण्याकरता दुसरा देह नाही. येणेच शरीरे शरीरा येणे सरी, किंब होणा येरझारे चिरापडे. याच देहात होत. एकदा हा देह पडल्यानंतर पुढे कोठे नाही. घ्यावया विसावा फिरून या गावा आल्यावेन. एकदा हा देह पडल्यानंतर दुसऱ्या देहात विसावा नाही, विश्रांती नाही कोठे. सारख पळापळी. पुनरपी जननम पुनरपी मरण, पुनरपी जननी जठरेश. हे संसारे खल दुष्टारे, कृपया पारे पाय मुरा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माव, किती बाऱ्या मरावं. आपण जन्मतोत काऊन, मरतोत म्हणून. आणि मरतोत काऊन, जन्मतोत म्हणून. म्हणून याच देहात हे काम करता येते. दुसऱ्या देहात येणेच शरीरे शरीरा येणे सरे म्हणले महाराज. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? त्याच्याकरता साधना करावं लागतं. आणि साधन साधना करता नसतं, तर साधने साध्या करता असतं. आणि परमार्थातलं साध्य एरझार संपन्न, एरझार संपन्न. कारण जन्माचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे. विठ्ठला विठ्ठला. जन्म आता काय सांगू, गर्भीची येण्या जाण्याचं दुःख आहे. सोबत कोणी नाही, आपली क्यू कोणी करीत नाही, आपली जमानत कोणी घेत नाही. विठ्ठल म्हणून साधू संत तळमळीनं म्हणतात, बाबा ऐक तू आमचं. मरण अटळे, मरण अटळे. मरण लांबविता येतं का टाळता येतं? कोणतं तरी एक सांगा ना. लांबविता येतं. सांग देव, मी मरण लांबिलं. माझं नाव काय? 14 बाऱ्या कळाला माग लावलं. विठ्ठल विठ्ठल तेच सांग देव महाराज. माझं नाव सांग देव, हाय वांग देव, पण नाव काय सांग देव. ते योगीराज सांग देव. ज्ञानोबरांनी सच्चिदानंद बाबाचं मरण लांबविलं. तुकोबराच्या कीर्तनात मुलगा मेला, त्याचं मरण लांबविलं. विठ्ठल मरण लांबवता येतं, सगळ्याला नाही जमत, पण टाळता येत नाही. टाळता येत नाही. मरण अटळे. मग ती वेळ याच्या अगोदर सावध व्हा. सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी अंत काळीचा सोयरा. तुका म्हणे विठोधरा. म्हणले महाराज, मग जन्मावर आणि मरणावर चिरा पाडण्याकरता
काय करावं लागल? साधूची संगती करा, संत चरणी भाव धरा, क्षणा क्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा हेच करा बापानू. पण म्हणले महाराज तेवढा आमच्याकडे अधिकार नाही. महाराज म्हणले मग आता जास्त लांबालांबी करीत नाही. तुमच्याकडे तेवढा अधिकार नाही, तेवढा बुद्धी नाही, तुम्हाला बाकी काही कळत नाही. मग तुम्ही एक करा. काय करा? आज ज्या गीतेचा जन्म झालेला आहे त्या गीतेचं नाव घ्या. गीता 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 वाच देवदती. 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 नाही पुनरावृत्ती दया नरा. नाही पुनरावृत्ती दया नरा. विसे दोवाचे वदना अक्षरे. विसे दोवाचे वदना अक्षरे. आजचा दिवस अति महत्वाचा दिवस आहे. हा महिनाच महत्वाचा आहे. मासानाम मार्गशीर्षो. हा महिना म्हणजे देवाची भूती, आणि त्यातली त्यात आजचा दिवस म्हणजे हरिदिनी. म्हणजे महिना पवित्र आहे, दिवसही पवित्र आहे. आणि आजच्या दिवशी अर्जुनाचा मोह निवृत्त करण्याकरता गीता सांगे हरी कुरुक्षेत्र. गीता सांगे हरी कुरुक्षेत्र. गीता सांगे हरी कुरुक्षेत्र. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. मग गीता सांगणारे हे पवित्र आहे, आणि गीता ऐकणारे अर्जुन देखील पवित्र आहे. विठ्ठला अशी गीता अर्जुना करता सांग. अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशोने श्रीराजे. संसारा एवढे थोर वजे फेडिले. आणि त्या गीतेचं जर चिंतन केलं तर महाराज म्हणतात बाकी सोडून द्या, पण तुम्ही नुसतं गीता 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 असं जरी म्हणले तर नाही पुनरावृत्ती तया नरा. त्याला पुन्हा जन्म नाही, त्याला पुन्हा मरण नाही. विठ्ठला विठ्ठला. गीता 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 वाचे जे म्हणती अशी गीता आहे मला. गीता भागवत करीती श्रवण अखंड. तुकोबरा म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची. आणि अशा महात्म्याची जर मला सेवा घडी तरी माझ्या दैवा पार नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. म्हणले महाराज गीतेमध्ये कर्म आहे, गीतेमध्ये भक्ती आहे, गीतेमध्ये ज्ञान आहे. पण ती गीता संस्कृत मध्ये, संस्कृत भाषा जगाशी कळेना. विठ्ठल विठ्ठल. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली शे मराठी गीता देवी. पण एवढं जरी नाही जमलं, तुम्ही गीता गीता जरी म्हणले तर काय ताकद आहे गीतेची महाराज. गीता 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 परिवार बोलता. 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 आप जाय तत्वता
जोडे पाप जाय तत्वता मोक्ष जोडे पाप जाय तत्वता मोक्ष जोडे पाप जाय तत्वता मोक्ष जोडे माझी थोडी तब्येत बिघडण्यासारखी दाढीचा त्याला त्रास आहे त्याच्यामुळे थोडक्यातच आवडतो मी विठ्ठला बरंच चिंतन आहे मला काय ताकद आहे गीतेची एक एक श्लोकी कोटी आश्वमेध एक एक श्लोकी कोटी आश्वमेध एक एक कोटी कोटी आश्वमेध एक एक कोटी कोटी आश्वमेध अरे कोटी अश्वमेध यज्ञाचं पुण्य एकीकड आणि गीतेच्या एका श्लोकाचं पुण्य एकीकड पुण्य आगाध म्हणता गीता आणि जर तुम्ही नित्य नेमाने या गीतेचं चिंतन केलं तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात नेमानं जो गीतेचं चिंतन करील गीतेचं वाचन करील महाराज म्हणतात भवसिंधू तरी अर्धक्षणात भवसिंधू तरून जाईल एवढंच नाही जो नेमानं याचं चिंतन करील त्याचं काय वर्णन आहे अभंगाच्या शेवट सांगतात एका जनार्दनी
याचा नेमानं काही काही मंडळी आपल्या वारकरी संप्रदाय अशी मंडळी की नेमानं रोज गीतेचं पठण करतात. आज माऊलीनं त्यांच्या आईच्या निमित्तानं गीता जयंती योगायोगानं आली. आई पुण्यवान होत्या महाराज. काय होत्या? पुण्यवान होत्या. मुलानं सेवा केली आणि त्या निमित्तानं आईच्या निमित्तानं माऊलीनं गीतेचं पारायण केलं. विठ्ठला रोज ज्यांचा नेमानं गीता वाचतात, एक श्लोक वाचतात. अरे गीता ज्याच्या घरी नुसती ठेवलेली तो सर्व तीर्थ त्या गीतेमुळे तिथं वास्तव्य करतात. असा गीतेचा महिमा. गीतेचा महिमा बोलवे ना वाचे. विठ्ठला विठ्ठला एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे. त्याला पुरुषोत्तम विसंबत नाही. म्हणजे देवाची प्राप्ती त्याला होते, परमात्म्याची प्राप्ती. अपरोक्षत्वानं देवाचं त्याला ज्ञान होतं आणि देवाचं अपरोक्षत्वानं ज्ञान होणं. महाराज म्हणतात आता याच्यातच मोक्ष आहे. पहिल्या चरणात काय सांगितलं? नाही पुनरावृत्ती तया नरा, म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. आणि पुरुषोत्तम त्याला विसंबत नाही. म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. क्षराक्षरा वेगळा, क्षर अक्षरा वेगळा तुका होनी निराळा, तुका होनी पुरुषोत्तम. काही पुरुषोत्तम असतात आणि काही मूर्खोत्तम असतात. इथं मूर्खोत्तम नाही म्हणले तर काय म्हणले? तया पुरुषोत्तम न विसंबे. म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. परमात्म्याची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती. परमात्मा काय? जो आनंद सत्य प्रकाश इभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. आत्मत्वानं त्याला देवाचं ज्ञान होतं. म्हणजे तो आनंद स्वरूप होतो. काय होतो? म्हणजे आनंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. याचं नाव काय? मोक्ष. आणि हेच परमार्थाचं हे फल गीतेनं मिळतं. म्हणले महाराज गीता गीता म्हणल्यावर कसं मिळेल? श्लोक नाही कळलं. अरे गीतेमध्ये कर्म आहे, गीतेमध्ये उपासना आहे आणि गीतेमध्ये ज्ञान आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणे, ज्ञानी भक्ताची लक्षणं. विठ्ठला विठ्ठला कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि ते ज्ञान गीतेमध्ये. विठ्ठला विठ्ठला. ज्ञाना करता साधना लागते. मग काय करा? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया. हे कशा सांगितलं? गीतेतच सांगितलं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे. नित्य नेम वाचे वदताक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणे. विठोबा रखुमाये 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 बरस चिंतन आहे पण माझी थोडी तब्येत बिघडल्यामुळं थोडक्यात चिंतन आवर्त घेतो. माऊलींच्या आईची सेवा आहे म्हणून ही सेवा केलेली झालेली सेवा सद्गुरुचरणी भगवतचरणी ज्ञानोबरात तुकोबराचरणी सेवा समर्पित करतो. शिवेला पण ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर. आता भजन होईल. आपण माऊलींच्या आईच्या प्रेमास्तव इथं आलो. आपण बाकी काय करू शकत नाही. थोडक्यात भजन करू, नंतर चाल होईल. नंतर माऊली पुढची सूचना देतील. तर कोणी उठायचं नाही. सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करा. आपण आई करता आलो ना,
त्यांच्या करता म्हणून आपण दुसरं काही करू शकत नाही. सगळे भजन करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.